काय मस्त दिसते ना. मिक्स भाजी अशी आपण आज बनवणार आहोत. एकदम छान. मुलांना डब्याला सुद्धा खूप आवडेल आणि मुलांना फ्लावर तर आवडतेच आवडते, बटाटा देखील आवडतो आणि आता वाटाण्याचा सीझन पण आहे आणि त्यामुळे आपण हा वाटाणा टाकून मस्त अशी भाजी शिजवणार आहे. एकदम झणझणीत पण नाही, पण चमचमीत करणार आहे, कारण अगदी आपले मुलं देखील खाऊ शकतील अशी. आणि खूपच साधी सोपी अशी एकदम चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत. कलर बघूनच तोंडाला पाणी सुटेल, इतकी छान अगदी मस्त चमचमीत आपण ही भाजी बनवणार आहोत. त्यासाठी काय काय मसाले वापरले ते पण सांगणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे मी फ्लावर घेतलेला आहे. खूप मोठा गड्डा होता तो, त्यामधून अगदी थोडासा घेतलेला आहे आणि आता आपल्याला तो एकदम छान अगदी व्यवस्थित बघून चेक करून आपल्याला तो बारीक बारीक कट करून घ्यायचा आहे. जास्त बारीक पण कट नाही करायचा, मीडियम पेक्षा थोडासा छोटा, पण तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता कटिंग. मी अशा प्रकारे हे कटिंग करून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. बघा आता हे सगळं मी फ्लावर जो आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. बघा एकदम छान. तुम्हाला जर रेसिपी आवडली नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल, अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला स्वादिष्ट रसोई बाय सुनीता ह्या चॅनलमध्ये पाहता येतील. बघा आता फ्लावर सगळा कट झालेला आहे. आता यामध्ये मी 2 बटाटे घेतलेले आहे, ते पण आपल्याला छान अगदी सालं काढून घ्यायचे आहे मस्त. तर इथे मी दोन्ही बटाट्यांची सालं काढून घेणार आहे. सालं काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्या फोडी करून घ्यायच्या आहे. तुम्हाला आवडेल तेवढ्या मोठ्या छोट्या कशा पाहिजे त्या फोडी करून घ्यायच्या आहे. तर मी ह्या फोडी करून घेणार आहे आणि मग नंतर हा बटाटा जो आहे आपल्याला पाण्यात घालायचा आहे, म्हणजे तो लाल पडत नाही. इथे एक टोमॅटो देखील मी असं कट करून घेतलेला आहे अगदी बारीक. तर बघा मी छान असा बारीक करून घेणार आहे. बारीक केला ना की छान अगदी शिजण्यास मदत होते. आणि कोथिंबीर पण बारीक बारीक कट करून घेणार आहे. कोथिंबीर मात्र जास्त घ्या बरं का, भाजीत खूप छान लागते. तर हे सगळं झालेलं आहे. तर आता इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आता तेल घालून घेतलेलं आहे मी इथे. तेल छान मस्त गरम झालं की मग राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. आणि राई आणि जिरं छान अगदी तडतडलं की मग आपल्याला यामध्ये थोडं हिंग घालून घ्यायचं आहे. हिंगाची पण चव खूप छान लागते. एकदा नक्की ह्या पद्धतीने करून बघा, मुलं पण एकदम खुश होऊन जातील, का त्यांना फ्लावर बटाणा हा खूपच प्रिय आहे. आता यामध्ये मी टोमॅटो देखील घालून घेते आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेते आहे. आणि आता आपल्याला हे छान मस्त परतवून घ्यायचं आहे. आता बघा हे छान अगदी परतला गेलेलं आहे इथे. तर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपला टोमॅटो पटकन शिजायला मदत होईल. बघा एकदम छान झालेलं आहे. याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे असं. आता इथे मी थोडी अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट आहे ती टाकून घेतलेली आहे. ती पण आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे. बघा आता चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि मस्त असं परतवून घ्यायचं आहे, म्हणजे अद्रक लसूणचा जो वास आहे कच्चेपणा तो निघून जाईल. आता यामध्ये काही बेसिक मसाले घालायचे आहे, जसं हळद घालायची आहे, धणेपूड घालायचे आहे, तिखट घालायचे आहे. ते बेसिक मसाले मी टाकून घेणार आहे. तुम्हाला तिखट कितपत भाजी तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्यायचं आहे यामध्ये. आता हे छान मस्त असं परतवून घ्यायचं आहे. बघा आता हे मसाले आपले जळू नये म्हणून यामध्ये थोडं पाणी घालून घ्यायचं आहे. तर ते ह्या मसाल्यांमध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालून घेणार आहे. यामध्ये तुम्ही थोडासा अगदी मटन मसाला जरी घातला ना तर भाजीला चव खूप छान येते, खूपच छान येते. अगदी तुमच्या घरामध्ये पण अगदी तुमचा जो स्टोअर केलेला मसाला असेल ना तो जरी घातला ना तरी चालणार आहे. आणि पाणी घालून आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. बघा सगळे मसाले अगदी छान असे परतले गेलेले आहे. थोडंसं अजून पाणी घालून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपले मसाले एकजीव होऊन जातात टोमॅटो बरोबर. बघा एकदम छान झालेले आहे ना. आता इथे आपण जे 2 बटाटे कट करून ठेवलेले होते ना ते स्वच्छ धुवून आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. छान अगदी परतवून घ्यायचं आहे या मसाल्याबरोबर. बघा आता हे मस्त असे परतवून घेत आहे मी आणि बटाटे शिजायला वेळ लागत नाही. आता पुन्हा आपल्याला याच्यावर झाकण घालून
एक वाफ काढून घ्यायची आहे 5 मिनिटासाठी, म्हणजे बटाटे पटकन शिजतील. बघा आता 5 मिनिटानंतर चेक करूया. बटाटे पण अर्धवट शिजलेलेच आहे. यामध्ये आपण धुतलेला वाटाणा जो आहे तो घालणार आहे. अगदी एकदम कलरफुल भाजी पाहून मुलं एकदम खुश होतात. आता हा वाटाणा घालून पण आपल्याला छान अगदी परतवून घ्यायचा आहे. बघा कलर वगैरे बघा, टेक्स्चर वगैरे किती छान आलेलं आहे. किती मस्त वाटतंय ना भाजी, एकदम बघता क्षणी खाण्याची इच्छा होते. आता पुन्हा आपल्याला झाकण लावून 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे आपले वाटाणे पण एकदम छान शिजतील. बघूया 5 मिनिटानंतर. वा वा, किती छान एकदम मस्त वाफाळून गेलेला आहे. आता यामध्ये जो आपण फ्लावर कट करून ठेवलेला होता तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण फ्लावर शिजायला पण वेळ लागत नाही. आता हा पूर्ण फ्लावर टाकून घेतलेला आहे आपण. एकदम छान, एकदम मस्त. अगदी हॉटेलमध्ये सुद्धा अशी भाजी पाहायला मिळणार नाही. आपली इतकी घरची चव आणि ते स्वच्छ धुणं वगैरे, इतकी स्वच्छता असते, त्याच्यामुळे मुलांना त्यांना पण आनंद होतो. त्याच्यामुळे आपल्याला हे घरातच अगदी मस्त अशी चमचमीत आणि चटपटीत अशी भाजी बनवून त्यांना खायला द्यावी. बघा आता वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. 2 ते 3 मिनिटांनंतर बघा आपली ही भाजी रेडीच झालेली आहे. आता ही खालीवर करून घ्यायची आहे आपल्याला. बघा किती मस्त झाली आहे ना. आता अजून आपल्याला एक शेवटची 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. मस्त. बघा आता याच्यामध्ये एकदम कलर पण किती सुरेख आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. एकदम छान झालेली आहे आपली ही भाजी. आता यामध्ये थोडंसं टेस्ट करून बघायचं आहे. इथे मला थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मी आता मीठ घालून घेणार आहे. पुन्हा आपल्याला हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही शेवटची म्हटल्याप्रमाणे 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. 5 मिनिटानंतर बघायचं. वा 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 वा, काय सुंदर भाजी झालेली आहे बघा अगदी. आता वरतून आपल्याला थोडासा मटन मसाला घालायचा आहे. वा वा वा, एकदमच चमचमीत आणि एकदमच छान अशी भाजी झाली आपली. आता येथून वरतून आपल्याला मस्त अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गरमागरम आपल्याला ही सर्व करायची आहे. अगदी पराठ्यांबरोबर, पुलक्यांबरोबर, अगदी साध्या वरण भाताबरोबर पण खूप छान लागते. आणि अगदी नुसती तर खूपच छान लागते. माझ्या मुलीला तर भाजी हा प्रकार खूप आवडतो, त्याच्यामुळे ती नुसती सुद्धा खाते. मुलं खातात, त्यांना फार आवडते. तर एकदा नक्की ह्या पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करा. बघा, तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा. धन्यवाद.